तर बीड जिल्ह्याच्या या बदनामीवरून भाजपा आमदार सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद रंगलाय। ही परळीची दहशत आहे असं सुरेश धस म्हणतात, त्यावर पंकजा मुंडे यांनी आता पलटवार केलाय। पाहूया। भाषणामध्ये बोल दादा, आम्ही भाषणात बोल, मला माहिती आहे मौका लागला आता नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊस मध्ये जाहीर केलं ना, मौका लावला, ह्याच्यात नाविन्य काय? मौका लागणारच आहे, अजून बऱ्याच लोकांवर मौका लागणार आहे। आता शिक थोडे झाले, चला आम्हा स्वागत म्हणजे काय, ऑलरेडी डन। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, साहेब बोलले होते, त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला। बीडची दहशत संपली पाहिजे असं म्हणतात। बीडची दहशत नाही, बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, ज्या लोकांची हे फक्त परळीची दहशत आहे। चला आगे बढो। बीड मध्ये नाही, फक्त परळीमध्ये आहे बीड बदनाम। कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? नाही, त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना, कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं। आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो, एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते। बीड जिल्ह्याला बदनाम आम्ही नाही करत, बीड जिल्हा कुठं बदनाम करा मग, फक्त परळी पॅटर्न म्हणतो आम्ही, परळीचा पॅटर्न, बीड जिल्हा नाही। बीड जिल्हा आमचा, आम्ही शाबित आहोत, आमचं व्यवस्थित चाललंय, आम्हाला परळीवाल्यांचा काही संबंध नाही। तुमचा परळी पॅटर्न बदनाम होतं। आमच्या आष्टीतल्या लोकांनी कोणाच्या जमिनीवर जे आहे कुणी पीक विमा भरलेला एक शेतकरी दाखवा, पाटोद्यातला दाखवा, शिरूरमधला दाखवा, बीडमधला दाखवा, गेवराईतला दाखवा, धारूरमधला दाखवा, वडवणीचा दाखवा, माजलगावचा दाखवा, केजचा दाखवा, अंबाजोगाईचा। फक्त परळीचेच लोक का विमा भरतायत? सगळ्या जिल्ह्यात भरतायत आणि संपूर्ण राज्यात भरतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।